आज आपण करतोय व्हेज कटलेट किंवा लॉलीपॉप म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यासाठी ना गाजर क्रश करून घेतलेले आहे एकदम बारीक, मिक्सर करून. चिरलेला कांदा आणि गाजरच आहे पण ते तुकडे करून घेतलेले आहेत, इकडचं क्रश केलेले. आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली. आणि ही मका आहे, स्वीट कॉर्न किंवा कोणती जी मका असेल आपल्याकडे त्याचे दाणे आहेत आणि ते थोडे मिक्सर करून घेतलेले आहेत किंवा किसून घ्यायचे किंवा मिक्सर करायचे, फक्त अख्खे दाणे नाही ठेवायचे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 4 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहे. आणि त्याच्यासाठी आता एक धना पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट 1 चमचा, मिरपूड घेतली अर्धा चमचा, मीठ घेतलं आहे साधं, आणि त्या आईस्क्रीमच्या काड्या घेतल्या आणि कॉर्नफ्लॉवर. तर एवढं साहित्य लागणार आहे याच्यासाठी. तर वेगळं काहीतरी म्हणून खूप छान रेसिपी आहे. आता हा चिरलेला कांदा घेतला, क्रश केलेलं गाजर, शिमला मिरची, ते मका मिक्सर करून टाकली, हिरवी मिरचीचे बारीक तुकडे, धना पावडर, आमचूर पावडर, मिरपूड आणि तिखट, हे सगळं एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित. असं वेगळं काहीतरी म्हणून आहे ना, खूप चांगली लागली रेसिपी. आता हे बटाटे ना किसून घ्यायचे किंवा असं पावभाजीचं हे असतं ना स्मॅशर, त्यांनी स्मॅश करून घेतलं तरी चालेल. जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं करून घ्या. ह्याच्यात आहे ना मटार असले तरी चालले असतं. मटार असले ना आपल्याकडं तर ते पण टाकू शकता, किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या अजून भाज्या आवडत असेल तर त्या पण टाकू शकता. बीट, मटार किंवा फ्रेंच बीन्स ज्या अवेलेबल आहेत किंवा आवडतात तसं टाकू शकता तुम्ही. ह्या कमी करून दुसऱ्या टाकू शकता. कॉर्नफ्लॉवर टाकलं ते पण आवश्यकतेनुसार. जर आपल्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर आहे ना पोहे असते ना आपली, तर ती ना मिक्सर करून त्याची पावडर करून टाकू शकता, किंवा ब्रेडचा स्लाईस आहेत ना ते मिक्सर करून टाकू शकता. बाइंडिंगसाठी काही पण ह्या 2-3 गोष्टीतून काही टाकू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केले आणि आता त्या आईस्क्रीमच्या ह्याला लावून घेतलं त्या काडीला, कुल्फीच्या. सगळे फक्त तोंड आहेत ना, तोंड बंद करून घ्यायचे काडीच्या तिथलं. असं मध्ये असं पोकळ ठेवायचं नाही, नाही तर त्याच्यात आत तेल जाऊन ते फुटू शकतं. असं व्यवस्थित असं हाताने गोल करून घ्या. आणि परत हे ब्रेड क्रम्स किंवा पोह्याच्या पावडरमध्ये गुळून घेतलं तरी चालेल, पण मी नाही घेतलं तर व्यवस्थित झाले, काही प्रॉब्लेम नाही आला. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे त्याच्यात टाकून घ्यायचे. मी काही असे केले आणि काही कटलेटच्या आकारात केले. फक्त आहे ना थोडंसं सुरुवातीला थोडं गॅस फुल राहू द्यायचा, आणि एकदा टाकले ना थोडंसं हे झालं ना मग थोडं मीडियम साईजला करायचं, म्हणजे ते आतून पण व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील आणि शिजतील. हे पहा किती छान झाले पहा. आता पावसाळा आलेला आहे. पावसाळ्यात कधी संध्याकाळच्या वेळेस पटकन होणारा पदार्थ आहे. करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आहे ना ह्याच्याबरोबर आहे ना आपण तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता, किंवा असा वेगळ्या पद्धतीने सॉस करायचा म्हटलं तर त्याच्याबरोबर पण करू शकता असा. तर मी ना काय केलेलं आहे, एका ह्याच्यात आहे ना अर्धा कप पाणी गरम केलं, करायला ठेवलं. त्याच्यात 3 ते 4 चमचे साखर टाकली, थोडंसं चिली फ्लेक्स टाकले, क्रश केलेला लसूण टाकायचा थोडासा,
मीठ टाकलं आणि हे चांगलं उकळून दिलं. आणि नंतर मग इकडे एका छोट्या वाटीत आहे ना थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यात 1 चमचा आहे ना कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि ते चांगले गाठी फोडून मिक्स करून घेतले व्यवस्थित. जास्त नाही घ्यायचं कॉर्नफ्लॉवर, थोडंच घ्यायचं आणि त्या उकळत्या ह्याच्यात टाकून द्यायचं पाण्यात. इतका इझी आणि 2 मिनटात होणारा सॉस आहे, पण नुसतं तसंच खायचं तर ह्या सॉस बरोबर पण छान लागलं ते. 1 चमचा व्हिनेगर टाकायचं किंवा तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबू पिळला तरी चालेल किंवा सायट्रिक ॲसिड असतं ना ते थोडंसं टाकलं, पाऊण चमचा तरी चालेल. हे झाला सॉस तयार आहे. त्याच्यात डिप करून खायचे.